अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की मोनाने रवाच्या लाडूमध्ये पोट बिघडायचं औषध दिलेलं असताना ते मनी खाते. ती चहा देत असताना मनीच्या पोटात अचानक गुडगुड व्हायला लागतं. ते बघून अर्जुन म्हणतो की काय म्हणे फुयाजी, काय झालं, एवढा चेहरा उलट्या आल्यासारखा क्या केला आहे? तेव्हा मनी म्हणते की काही नाही, जरा पोटात गुडगुड व्हायला लागलं आहे. म्हणून ती तिथून पळून बाथरूममध्ये निघून जाते. अप्पी मोनाकडे बघते तेव्हा मोना अप्पीला डोळा मारून ओके म्हणून सांगते. हे सगळं झाल्यानंतर तेव्हा बापू म्हणतात की अरे हिची तब्येत बिघडली तर यांना दवाखान्यात न्यावं लागेल. हे बघून मोना म्हणते की त्याची काही गरज नाही आहे, मी त्यांना साबुदाण्याची खिचडी बनवून देईल. हे ऐकल्यानंतर ते म्हणतात की अगं ते ठीक आहे, पण आज तुझी खरंच इथे थांबण्याची गरज आहे असं म्हणून बापू तिला सांगतात. तेव्हा मोना म्हणते की ठीक आहे, मी त्यांचं बघून येते, त्यांना कसं वाटतंय ते. म्हणून ती आतमध्ये निघून जाते. तेव्हा मनी पोटात गुडगुड करत असतं. म्हणून बाहेर आल्यानंतर मोना विचारते काय फुयाजी, लईच पोट बिघडलं वाटतं. हे ऐकून मनी म्हणते की अगं हो, कशामुळे झालं आहे काय वाटत नाही. तेव्हा मोना म्हणते मग तुम्ही काय खाल्लं असेल. तेव्हा मनी म्हणते की काही नाही, रात्री तर मी खाल्ली नाही, फक्त सकाळी त्या लाडू खाल्लेलं. तेव्हा ती म्हणते की मोना बाई, तूच तर त्या लाडवात काही मिक्स केलं नव्हतं ना. मोना म्हणते की हो मीच केलेलं, बरं लवकर आठवलं. हे ऐकल्यानंतर मनी म्हणते की काय गं, मी तुझ्या इतका चांगलाचा विचार केला आणि तू माझ्यासोबत असं वागतेस. मोना म्हणते की दुसऱ्याच्या घरात भांडणं लावण्याचा प्रयत्न करता ही काय चांगली गोष्ट आहे वे. हे ऐकल्यानंतर मनी म्हणते की काय अगं काय बोलतेस तू. हे ऐकल्यावर मोना म्हणते की नशीब मी वंशांजवळ गेले, एवढ्या मोठ्या तोऱ्यात गेले तुमच्यासमोर, त्यांनी मला व्यवस्थित समजवलं म्हणून, नाहीतर वाट लागली असती ना माझी. माझ्या नवऱ्याने माझ्याकडे साधं बघितलं पण नसतं. हे ऐकल्यानंतर मनी म्हणते की काय म्हटली ती तुला. त्याच्यानंतर ती सांगते की अप्पीनेच तुम्हाला हा लाडू द्यायला लावला होता. हे ऐकल्यानंतर मनीला अजून राग येतो आणि मोना म्हणते की हे बघा फुयाजी, आमच्या घरापासून लांब राहा, आमच्या घरात आग लावण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर परिणाम यापेक्षाही वाईट होतील, अशी तिला धमकी देते. आणि मनीचं परत पोट गुडगुड व्हायला लागतं. म्हणून ती आतमध्ये निघून जाते. मनी खूप वैतागते, तिचं पोट गुडगुड करत असतं. म्हणून इकडे अप्पी अर्जुन आपल्या कामाला निघालेले असतात. तेव्हा तेव्हा दिप्या आपल्या अमोलसाठी चित्रकलेची वही आणायला जातो आणि तो म्हणतो की मी चित्रकलेची वही घेऊन येतो असं म्हणत तो गाडीवर बसतो. इतक्यात स्वप्नील येतो. स्वप्नील आल्यानंतर दिप्या म्हणतो की चला ना स्वप्नील दादा, तुम्ही इथे का थांबला. तेव्हा स्वप्नील म्हणतो की नाही, मला कॉलेजला जायला उशीर होतोय, तू विनय काकाला बाहेर पाठव, मला त्यांच्याशीच बोलायचं आहे. हे ऐकून दिप्या म्हणतो की हो आत तरी चला. त्यावर ते म्हणतात नाही, मला जायचंच आहे लवकर, त्यांना तू बोलव. हे ऐकल्यानंतर दिप्या बापूंना आणि कदमांना हाक मारून बाहेर बोलवून घेतो. हे ऐकल्यानंतर ते दोघंसुद्धा बाहेर येतात आणि स्वप्नीला आज चल असं म्हणतात. तेव्हा स्वप्नील म्हणतो की मन आणि मतं जुळाल्याशिवाय या घराचा उंबरा ओलांडलं हे माझ्यासाठी योग्य वाटत नाही. हे ऐकल्यानंतर कदम म्हणतात की काय झालं स्वप्नील, असं का बोलतोय. विनय म्हणतो की अरे स्वप्नील असं का बोलतोयस. तेव्हा ते म्हणतात की इथून मी गेल्यापासून आपण आर्याचं आणि अर्जुनचं लग्नाचं पुढचं काय ते बोललेलोच नाही. हे ऐकून कदम म्हणतात की अरे स्वप्नील, आता मला असं वाटतं ना की अर्जुनने आणि अप्पीनेच एकत्र राहावं. हे ऐकून स्वप्नील म्हणतो की ते तर आपल्या सोयीनुसार झालं ना, खरं तर आपण आधी त्यांचा विचार करायला हवा होता. त्या पोरीला खोटी स्वप्न दाखवल्यासारखं होत नाही का, तुम्हाला हे पटतंय का, बरोबर आहे का. हे ऐकल्यानंतर कदम म्हणतात की स्वप्नील, जे झालं त्या परिस्थितीनुसार झालं आणि अर्जुनने आर्याला समजावून सांगितलेलं आहे. हे ऐकल्यावर स्वप्नील म्हणतो की विनय काका, हे मला अजिबात पटलेलं नाही आहे या ठिकाणी, खरं तर आपण आधी त्यांचा विचार करायला हवा होता. हे ऐकल्यावर कदम म्हणतात की मान्य आहे स्वप्नील, झाल्या चुका, पण आता त्यांना त्या दोघांना एकत्रच राहायचं आहे. हे ऐकल्यावर स्वप्नील म्हणतात की तुम्ही हे असंच केलं तर परत अप्पी अमोलला घेऊन यांच्यापासून लांब निघून जाईल, तेव्हा कळेल. त्यावर दिप्या म्हणतो की अहो स्वप्नील दादा, तुम्ही काय बोलताय. प्रत्येक वेळेस परिस्थिती आणि माणूस वेगवेगळा असतो, प्रत्येक वेळेस माणूस चुकीचाच असेल असं काही नाही ना. आणि आता अर्जुनदाजींना त्यांची चूक कळाली आहे, मग आपण त्यांना दुसरा चान्स द्यायला नको का. आता त्यांना एकत्र राहायचं आहे तर आपण उगेचच त्यांच्यामध्ये येणंसुद्धा बरोबर नाही. स्वप्नील म्हणतो की मला काही तुमचं म्हणणं पटत नाही आहे असं म्हणून तो तिथून निघून जातो. अमोलला शाळेत पाठवण्यासाठी अप्पी अर्जुन त्याच्यासाठी शाळेतली सगळी खेळणी सामान आणलेले असतात. हे बघून अमोल खूप खुश असतो आणि अप्पीसुद्धा आता त्याला शाळेत पाठवण्यासाठी तयारी करत असतं. अर्जुनसाठी हे सगळं नवीन असतं म्हणून तो म्हणत असतो की मी तयारी करू का शाळेची, म्हणून तो पुढे करत असतो. तेव्हा अप्पी म्हणते की हो अर्जुन, इथून पुढे तुलाच करायचं आहे, ह्याच्या आधी मी बघितलं पण आत्तापासून तुलाच बघायचं आहे. अर्जुन म्हणतो की हो हे सगळं माझ्यासाठी नवीन आहे खरं तर, पण मी त्याच्या पॅरेंट्स मिटिंगला शाळेत गेलं तर तुला चालेल का. हे ऐकून अप्पी म्हणते नाही, इथून पुढे तुलाच जावं लागेल. हे ऐकल्यानंतर अर्जुन खूप खुश होता. अमोल म्हणतो की बाबा तूच मला सोडायला यायचंस असं म्हणून
अर्जुन अमोलला शाळेत सोडायला जातो आणि तो पोलीस स्टेशनला तिथून निघून गेल्यानंतर तिथे जाऊन बघतो तर एका मुलाने आपल्या आईचे दागिने विकून गर्लफ्रेंडसाठी गिफ्ट घेतलेलं असतं. हे ऐकून अर्जुनला धक्का बसतो आणि तेव्हा तो मुलगासुद्धा खूप ॲरोगंट असतं. यावर अर्जुनला कळते की आता काहीतरी केलं पाहिजे आणि इथंच आमची कलेक्टरचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.